नमस्कार, मी संजय सोनवणी. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मराठीचा गौरव व्हावा, त्यातील साहित्य असेल, ज्ञान असेल, ते जगभर जावं आणि त्यासाठी आपण सारे काय प्रयत्न करू शकू ते मराठी भाषिक म्हणून सातत्याने करत राहणं हा खरा मराठी भाषेचा गौरव असतो. पण आपण आज मराठी भाषेचं चित्र जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मराठी भाषा ही जागतिक परिप्रेक्ष्यात 11 कोटी मराठी भाषक असून जगभरामध्ये पसरलेले असून मराठी भाषा आजही ज्ञानभाषा होऊ शकलेली नाही. जगातील ज्ञान घ्यायचं असेल तर मराठीला सोडून इंग्रजी किंवा अन्य भाषांचा आधार घेतल्याखेरीज ते शक्य होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जागतिक दर्जाचं जे वाङ्मय साहित्य निर्माण व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर मराठी साहित्य खुद्द भारतातच किती प्रमाणात गेले, त्याचे किती अनुवाद झाले, इंग्रजीत किती अनुवाद झाले, अन्य भाषांमध्ये जागतिक भाषांमध्ये किती झाले, याचं जर आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ती स्थिती अत्यंत निराशाजनक आहे. फार कमी साहित्य अन्य भाषांमध्ये गेलेलं आहे आणि अन्य भाषांमध्ये गेलं जरी असलं तरी त्याचं जेवढं एक गौरवीकरण किंवा उदात्तीकरण व्हायला पाहिजे होतं तेवढं आम्हा मराठी भाषकांना दुर्दैवाने जमू शकलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी पुस्तकं जी आहेत, मग ते कादंबऱ्या असतील, वैचारिक असतील, कविता असतील, नाटकं असतील, ते वाचनाचं प्रमाण 11 कोटीच्या महाराष्ट्रात हे किती अत्यल्प आहे हे जर पाहिलं तर कोणालाही दुःख झाल्याखेरीज किंवा खेद झाल्याखेरीज राहणार नाही. 1000 पुस्तकांची आवृत्ती संपायला महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या लेखकांच्या सुद्धा 1000 प्रतींची आवृत्ती खपायला 2-2, 3-3 वर्ष लागतात. अत्यंत अपवादाने काही पुस्तकं हजारो लाखोंमध्ये विकली गेलेली आहेत. पण ती जर पुस्तकं पाहिली तर मग त्या फक्त ऐतिहासिक कादंबऱ्या, पाककृती, हाऊ टू डू, कसं करायचं, काय करायचं, पाककृती कशा करायच्या, अशा स्वरूपाची जी पुस्तकं, इन्फॉर्मेटिव्ह किंवा माहिती देणारी जी पुस्तकं आहेत त्याचं प्रमाण फार मोठं आहे. परंतु साहित्यकृतीचं विक्रीचं प्रमाण अत्यंत शोचनीय आहे. मराठी भाषेचा गौरव झालाच पाहिजे. जगामध्ये महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे, युरोपातली मुंबईची लोकसंख्या एवढं तर युरोपातली काही राष्ट्र आहेत, पण तेथील पुस्तकांची विक्रीची त्यांच्या भाषेतल्या त्याचे जर आकडे पाहिले तर अक्षरशः विस्मित व्हायला होतं. विस्फारून जातात डोळे. कारण लाखोंच्या प्रती, 1-1.5 कोटीची लोकसंख्या असलेल्या नेदरलँडसारख्या देशामध्ये विकली जातात आणि आमच्या महाराष्ट्रात मात्र ते होत नाही. याचं कारण असं आहे की आमची भाषेबद्दलची आस्था ही खरोखर किती गंभीर आहे हे आम्हाला पाहायला लागेल, चिंतन करावं लागेल, मनापासून विचार करावा लागेल. नाही तर आमचं मराठी प्रेम हे अत्यंत बेगडी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आजही ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांच्या तोडीचं काव्य लिहिणारे कवी महाराष्ट्रामध्ये किती झाले हा सुद्धा जर आपण आलेख पाहिला तर तो शोचनीय आहे. तीच गोष्ट कादंबरीकार, तीच गोष्ट वैचारिक क्षेत्रात लागू आहे, तीच गोष्ट इतर ज्ञान शाखांमध्ये लागू आहे. मराठीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र याचे प्रबंध किती लिहिले जातात, अक्षरशः त्याचं प्रमाण 0 आहे. मग आमची मराठी भाषा, तिचा आमचा अभिमान हा कुठेतरी कमी पडतोय. मराठी भाषा कमी पडत नाही, आपण माणसं पडतो आहोत. मराठी भाषेमध्ये एवढं अफाट सामर्थ्य आहे. हालाची गाथा सप्तशती इसवी सनच्या पहिल्या शतकातला जो काव्यसंग्रह आहे, हाल सातवाहन या सम्राटाने संपादित केलेला, तो आजही काव्यात्मक उंची त्याने जी गाठलेली आहे तेवढी उंची आम्ही नंतर गाठू शकलेलो नाही. एवढी अफाट अचाट हजारो ग्रंथ मराठी प्राकृतात आणि आजच्या मराठीमध्ये लिहिले गेलेले आहेत, लिहिले जात आहेत, लिहिले जाते राहतील. पण पुस्तकांची संख्या किती यावर भाषेचा दर्जा ठरत नाही.
पुस्तकाचं गुणवत्ता किती, पुस्तकामध्ये दिलेलं ज्ञान किती, त्यात प्रतिभेची झेप किती, त्याच्यामध्ये भावनांची गाठलेली उंची कोणती आणि नवीन शब्द दिले किती, यावर आपल्याला मराठीचं आजचं आपलं स्वरूप ठरवावं लागेल. अत्यंत गंभीरपणे विचार करावा लागेल. याचं कारण असं आहे की संस्कृतीकरण करून मराठीमध्ये शब्द आणला म्हणजे मी मराठीला काहीतरी नवीन दिलं असा तो अर्थ नसतो. तुम्हाला नवीन शब्द बनवायची उर्मी लागते. आज जर आपण इंग्रजी शब्दकोशामध्ये पाहिलं तर दरवर्षी हजारो शब्दांची भर पडत असते. ती जर आपण मराठीची तुलना केली तर ती अवस्थासुद्धा अत्यंत शोचनीय आहे. तिसरी गोष्ट अशी की आम्हाला मराठी भाषकांना भाषिक न्यूनगंड फार आहे. तो न्यूनगंड संस्कृतप्रेमी लोकांनी देऊन ठेवला, वैदिकांनी तो देऊन ठेवला. त्यांनी असं डिक्लेअर केलं की मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे, संस्कृत आधीची, मराठी नंतरची, संस्कृतपासून मराठी निर्माण झाली. हा समज, हा पगडा आमच्या मनावर एवढा भीषण आहे की त्यामुळं आम्ही मराठीकडे, मराठी भाषिक असूनही अत्यंत न्यूनगंडाने पाहतो, कमीपणाच्या भावनेतनं पाहतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे? नुकतंच माझं प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये असंख्य पुराव्यांनी जगभरच्या विद्वानांच्या मतानुसार संस्कृत ही ॲक्च्युली प्राकृतोद्भव आहे, म्हणजे प्राकृत आधी आहे, त्यातनं वैदिक भाषा, नंतर संस्कृत भाषा या विकसित झाल्या. त्यामुळे संस्कृत भाषा ही मूळची आहे हा एक भ्रम जाणीवपूर्वक आपण सर्वांनी जोपासला आहे. आणि याच भ्रमामुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. मित्रांनो, हे लक्षात घ्या. काय मिळत नाही? कारण मराठी भाषा ही मूळची नाही, प्राकृतोद्भव किंवा प्राकृतचंच पुढचं स्वरूप नाही, संस्कृतचं आहे, असा जो भ्रम, एक शब्दभ्रम निर्माण जो केला गेलेला आहे, त्याचा परिणाम म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. खरं म्हणजे संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा भ्रम निर्माण केल्यामुळे की संस्कृत आधीची. खरं म्हणजे संस्कृत ही 3ऱ्या-4थ्या स्तरावरची, म्हणजे अत्यंत नंतर इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये तयार झालेली भाषा आहे. ती भाषा मूळची असू शकत नाही, ती नाही, हे सर्व भाषात विद्वानांनी मान्य केलेलं आहे. खरं तर आता मराठी भाषेला जर तुम्ही अभिजात भाषेचा मूळची असूनही, स्वतंत्र असूनही दर्जा देत नाही, तर संस्कृत भाषेचा अभिजाततेचा दर्जा पहिल्यांदा काढून घ्यावा ही मागणी सर्व मराठी भाषाप्रेमी, प्राकृत भाषाप्रेमी लोकांनी केली पाहिजे. संस्कृतला अभिजात भाषा म्हणून मिळवण्याचं काही कारण नाही. ती भाषा मूळची नाही, ती भाषा स्वतंत्र नाही. अगदी रामायण महाभारतसुद्धा प्राकृतावर ध्वनी संस्कार करून बनवलेल्या कृत्रिम आर्ष भाषेमध्ये ते बनवलं गेलं, संस्कृतमध्ये नाही. हा आपला समज आहे, हा आपला समज आहे. जे अहम तोहम असं काही दिसलं की आम्हाला ते संस्कृत वाटतं, ते तसं नाही आहे. भाषिक साधर्म्य असतात, ते साधर्म्य म्हणजे ती भाषा ओरिजिनल आहे किंवा मूळची आहे असं त्याचा अर्थ नसतो. त्यामुळे मी मागणी अशी करतो शासनाकडे, संस्कृत भाषेचा अभिजात दर्जा काढून घ्यावा आणि मराठी भाषेला महाराष्ट्री प्राकृत म्हणून तिला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. मराठी भाषा अर्वाचीन नाही, तिचा प्रवाह सलग गेले 4-5 हजार वर्ष वाहत राहिलेला आहे. त्याच्यामध्ये स्वतंत्र साहित्य आहे, स्वतंत्र प्रतिभा आहे, त्याचं दर्शन आहे, त्यात नाटकं आहेत, खंडकाव्य आहेत, महाकाव्य आहेत. त्या भाषेला हा दर्जा देण्यात यावा आणि अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवण्यात यावा. आणि मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करेन की आपल्याला आपल्या भाषेचा गौरव करायचा असेल तर आपल्याला आपली भाषा नीट आली पाहिजे. खरं म्हणजे आमचं एक समस्या अशी आहे, आम्ही घरामध्ये मराठी बोलतो, दैनंदिन व्यवहारात मराठी बोलतो, पण मराठी वाचत नाही. त्यामुळे आमच्या भाषेचा दर्जा, दैनंदिन जीवनातल्या भाषेचा सुद्धा दर्जा एवढा खालावलेला आहे की आपण वाहिन्यांवरही जर पाहिलं तर जी भाषा दिसते किंवा वृत्तपत्रातली सुद्धा भाषा जी आपल्याला दिसते ती म्हणजे भाषेची हत्या आहे. आम्ही आमच्या हाताने आमच्या मातृभाषेची हत्या केली जाते हे पाहतो आणि सोडून देतो. आणि शेवटची गोष्ट सांगेल, शिक्षण हे मातृभाषेतच असलं पाहिजे.
जगातल्या सर्व शिक्षण तज्ज्ञांचं हेच मत आहे की मातृभाषेमध्ये आपली आकलन क्षमता जेवढी चांगली आणि सुगम असते तशी ती परभाषेत नसते. उलट परभाषेतनं शिकताना मुळात परभाषा शिकताना आपण आपल्या भाषेत आधी अनुवाद करतो आणि मग समजून घेतो. मग आपलीच भाषा जर धड नसेल, नीट नसेल, तर तो अनुवादसुद्धा तेवढा तीव्रतेने होणार नाही. त्यामुळे परभाषांमध्ये त्या माध्यमांमध्ये शिकणाऱ्या मुलांची समस्या ही होते की त्यांची प्रतिभा म्हणा, त्यांची बुद्धिमत्ता म्हणा, त्यांची आकलन क्षमता म्हणा ही अत्यंत दुय्यम दर्जाची राहते. तसं करू नका. मातृभाषेतच शिक्षण द्या. इतर भाषा शिकल्याच पाहिजे. संस्कृत भाषासुद्धा शिकली पाहिजे, इंग्रजी शिकली पाहिजे, फ्रेंच शिकली पाहिजे, चायनीजही शिकली पाहिजे. पण त्यासाठी आधी आपली भाषा आपल्याला नीट आली पाहिजे. मराठी भाषेचं आपला गौरव जर करायचा असेल तर आपण याच मार्गाने करू शकतो. एक दिवस साजरा केल्याने मराठी भाषेचा गौरव होत नाही, कोणत्या व्यक्तीचा गौरव होत नाही आणि तो केवळ उत्सव बनून जातो. एक खोटा गळे काढण्याचा उत्सव बनून जातो. तो गळे काढण्याचा उत्सव न बनवता उत्साहाचा, आनंदाचा आपल्याला एक सोहळा बनवला पाहिजे. मराठी भाषेचा विजय असो, मराठी भाषा चिरायू हो आणि जोपर्यंत चंद्र सूर्य नभात नांदतील तोपर्यंत मराठी भाषा टिको, जगो आणि वाढो, सर्वत्र पसरो या मी शुभकामना देतो. धन्यवाद. नमस्कार.